मागील अनेक दिवसापासून प्रतीक्षित असलेला पालकमंत्री पदाची यादी शनिवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री पदाचं वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समतोल राखण्याचा प्रयत्न केला असल्याचं आपल्याला दिसून आलं. संजय देशमुख प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदातून डावलण्यात आलं आहे, अशा चर्चा सुद्धा आहेत. पालकमंत्री पदासाठी तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळाली. पालकमंत्री पद जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे नाराज होऊन त्यांच्या दरेगावी गेले असल्याचे आपण पाहिलेलं आहे. आता ते नाराज नेमके कोणत्या कारणाने आहेत याच्या आता फक्त चर्चा आहे, पण खरं कारण अजूनही अद्याप समोर आलेलं नाही. पण इतकीही रस्सीखेच एका मंत्री पदासाठी असते, पण किमान त्याहूनही जास्त रस्सीखेच ही पालकमंत्री पदासाठी सुद्धा का असते आणि पालकमंत्री पद इतकं महत्वाचं का असते, याची सुरुवात कशासाठी झाली हे आपण पाहू. सोबतच पालकमंत्र्यांना कोणते अधिकार असतात याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स. पालकमंत्री पद एवढं महत्वाचं का आहे समजून घेण्याआधी आपण पालकमंत्री पदाचा इतिहास समजून घेऊ. माध्यमांच्या माहितीनुसार 1972 साली वसंतराव नाईक यांच्या काळात एक मंत्र्याला एका जिल्ह्याचं नियोजनात्मक बाबी बघण्यासाठी जिल्ह्याचा प्रभारी नेमण्याची प्रथा सुरू झाली. याच प्रभारीला पुढे जाऊन पालकमंत्री असं म्हटलं जाऊ लागलं. त्यावेळी जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून मधुकरराव चौधरी आणि नंतर देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झालेल्या प्रतिभाताई पाटील यांच्यात वाद झाला. तेव्हा वसंतराव नाईक यांनी जिल्ह्याच्या बाहेरचा मंत्री हा पालकमंत्री असेल असा मापदंड घालून दिला होता. पण पुढे जाऊन ही परंपरा खंडित झाली असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पालकमंत्री यांचे अधिकार काय आहेत आता आपण ते पाहूया. राज्य सरकार, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्यातला दुवा म्हणून पालकमंत्री काम करतात. सरकारद्वारे राज्यातील विशिष्ट जिल्ह्याच्या विकासावर देखरेख करण्यासाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती केली जाते. पालकमंत्री जिल्ह्यातील विविध राज्य सरकारच्या योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवतात आणि जिल्ह्याचे प्रशासन कार्यक्षमतेने कार्यरत असल्याची खात्री सुद्धा ते करतात. हे पद सामान्यतः सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ राजकारण्यांकडे असते. हे केंद्र सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील संपर्क म्हणून काम करतात. जिल्ह्याला विकासाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आवश्यक संसाधने आणि समर्थन मिळत असल्याची खात्री करण्याचे काम हे पालकमंत्री करत असतात. हे पद धारण करणारी व्यक्ती सामान्यतः विधानसभेचे निवडून आलेले सदस्य म्हणजेच आमदार किंवा कॅबिनेट मंत्री असतात. त्यांना त्या जिल्ह्याच्या विकासाकडे मंत्र्याचे वैयक्तिक लक्ष वेधण्यासाठी नियुक्त केले जाते. जिल्ह्याच्या विकासाकडे वैयक्तिक लक्ष देणं, राज्य सरकारद्वारे जिल्ह्याचा जो काही विकास होतो त्यावर पालकमंत्र्याची बारीक अशी नजर असते आणि ते त्यासाठी जबाबदार सुद्धा असतात. पण आता मूळ प्रश्न येतो, म्हणजे या पदासाठी रस्सीखेच का असते ते आपण पहिल्यांदा पाहू. जिल्ह्यातील विविध सरकारी योजना आणि विकास कामांच्या अंमलबजावणी देखील पालकमंत्र्यांचं नियंत्रण असतं. जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यास स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी काम करण्याची जबाबदारी ही पालकमंत्र्याकडे असते. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी वितरित करण्याचा सर्वात महत्वाचा अधिकार हा पालकमंत्र्याकडे असतो. सोबतच जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाची भूमिका निभावणाऱ्या जिल्हा नियोजन समितीचे पालकमंत्री हे अध्यक्ष असतात. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद यासारख्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून होणारा विकास आणि इतर महत्वाच्या गोष्टीवर पालकमंत्री यांचं नियंत्रण असतं. जिल्ह्याच्या विकास कामाचा आराखडा करणे आणि त्यासाठी शासनाकडून पैसा सुद्धा उपलब्ध करून घेणे, आमदार, खासदार यांनी मागणी केलेल्या कामांना मंजुरीचे अधिकारही पालकमंत्री देत असतात. याचा अर्थ असा की त्या जिल्ह्यातल्या काहीशे कोटींचं बजेटचं नियंत्रण हे पालकमंत्र्याच्या हातात असतं. म्हणून हा निधी आपल्या हाती असावा यासाठी पालकमंत्री पद आपल्याकडे असावं हा हट्ट मंत्री करत असतात. हे उघड सत्य आहे. आता तुम्ही म्हणत असाल, म्हणजे सर्व निधीसाठी पालकमंत्री असं करतात का? तर तसं नाही. म्हणजे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते हट्ट धरतात. आता तुमच्या मनात आला असेल की निधीसाठी करत असाल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता आपण पाहूया की यांची जी काही अधिकार आहेत किंवा यांची जी काही कामं आहेत ती काय आहेत आपण ते पहिल्यांदा पाहू. कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि महामार्ग, विमानतळावर औद्योगिक झोन, कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि पाणी पुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया यासारख्या मोठ्या प्रकल्पासाठी भूसंपादन करणे यासह विशेष समस्यावर समन्वय साधण्याची जबाबदारी पालकमंत्र्यावर असते. त्यांना जिल्ह्यातील सर्व स्थानिक नागरी संस्थांच्या संयुक्त अर्थसंकल्पावर देखरेख ठेवण्याचं काम सुद्धा दिलं जातं. म्हणजे इतकी अशी महत्वाची कामं ही पालकमंत्र्यांकडे असतात. आता यामध्ये रस्सीखेच एखादा पक्ष विशिष्ट का करतोय ते बघूया. एखाद्या जिल्ह्यात आपल्या पक्षाचा पाया
अधिक मजबूत करण्यासाठी सुद्धा पालकमंत्री पद हे पद प्रभावी मानलं जातं. राजकीय पक्षांचा पाया रुंदवण्यासाठी राजकीय रणनीती म्हणून तिचा वापर सुद्धा केला जात आहे, असंही काही जाणकार सांगतात. उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर 2004 ते 2014 दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी बारामती विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यांनी पुण्याचं पालकमंत्री पद म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात आपलं अस्तित्व वाढवण्यात आणि काँग्रेसला रोखून धरत पुणे महानगरपालिकेवर आपलं नियंत्रण मजबूत करण्यात मदत सुद्धा यामध्ये झालेली आहे. तर मित्रांनो, ही अशी होती ही पालकमंत्र्यांची पूर्ण जबाबदारी आणि हे पद आपल्याकडे का असावं यासाठी त्या सर्वांचा जो काही अट्टास होता तो अट्टहास आणि तो हट्ट हा यामुळेच असतो. आणि त्यामुळेच आता परत महायुतीमध्ये परत नाराजीचे सूर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते या पालकमंत्री पदावरूनच. यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. सोबतच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा सागर हिट्स हा चॅनल. धन्यवाद.